Good morning, all of you. Let me start. So last time we discussed about exact differential equation. In that we have see what is the exact differential equation. If equation satisfy that one equation, that is that condition, partial derivative condition. What is that condition? Dou m by dou y is equal to dou n by dou x. If these two quantities are equal, then we say that the given differential equation is exact. Okay. So we just start with that, the topic. Just correct one example. That example is like this. I think example number 6.1. Na? What is the example number 6.1? Three x square y plus y by x dx plus 3x square y plus log x dy. Just change. या ठिकाणी मी तुम्हाला दिलता एक्स क्यूब काहीतरी दिलता, बरोबर आहे. तुमचं इक्वेशन एक्झॅक्ट येत नव्हतं. चेंज करा इक्वेशन तुमचं 3x स्क्वेअर y करा. लक्षात? हॅलो हॅलो एक्झाम्पल नंबर 6 मध्ये करेक्शन करा. काय करा इथे 3x स्क्वेअर y पहा. जे आपलं कालचं एक्झाम्पल होतं त्या एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी कुठे या ठिकाणी चेंज करा. एक्स क्यूबच्या ठिकाणी काय टाकणार प्लस 3x स्क्वेअर y प्लस लॉग एक्स dy इक्वल टू 0. तेव्हा तुम्हाला हे आन्सर भेटेल. ओके, क्लिअर एव्हरीवन? हॅलो. Yes, sir. ओके ओके, जस्ट चेंज इट. केलं चेंज? आता सॉल्व होईल एक्झाम्पल. हे आता सॉल्व होईल का एक्झाम्पल? Yes, sir. हॅलो सर. हा येस पवन. सर एक्स क्यूबच बरोबर आहे ना? हाँ सर. पण x एक्स क्यूबच बरोबर आहे. हाँ सर एक्स क्यूब Yes, sir. हाँ, yes, sir. एक्स क्यूब ने एक्झॅक्ट येते का? हो. यस सर. एक्झॅक्ट येते एक्झॅक्ट? येते. बर, आपण चेक करूया लगेच. m इक्वल टू दिस वन m 3x स्क्वेअर y प्लस y by x dou m by dou y dou m by dou y. What is dou m by dou y? Is 3x square plus 1 upon x. Yes. तुम्ही काल कसं सॉल्व केलं? I don't know how you solve the example last time. Yes, dou n by dou x. Yes, 3x square 1 by x. Oh, yes, is right now. Is right now. Huh? Okay. Nikita, Puri Nikita. Hello. यस सर. कोणी पाठवलं मला काल? मी मला आठवत नाही. पाठवलं. खूप जण पाठवतात मला. काय? Just wait. Not you. Okay. Sorry. तुम्ही नाही, राऊतने पाठवलं होतं. मी नाही. ओके, सॉरी. मला वाटतं एफ ला मी चुकीच दिलं तर मला आठवना. एफ ला येस, एफ ला पण हेच दिलंय. हाऊ इट इज गेट. ओके, सॉरी फॉर दॅट. सॉरी.
सर हा बोला. सर 7th एक्झाम्पल आहे ना त्याचा आन्सर सर 2x² y² येते सर तिथं तुम्ही आन्सर वेगळं दिलंय सर 7th वन एक्झाम्पल सांगता का 7th e raised to x plus log e raised to x plus 2xy square. Yes ना. येस सर e raised to x plus 2xy square plus y cube dx plus a raised to y plus 2x square y plus 3xy square dy is equal to 0. याचा आन्सर काय दिलाय मी आय थिंक e raised to x plus x square y square plus xy cube plus a raised to y divided by log a हे दिले ना. येस हॅलो 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 येस सर येते ना हे. एक्स हो. वाय हेच येते सर. एक्स वाय क्यूब नाही ओके 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 एक्झाम्पल एक्झॅक्ट आहे का. एक्झॅक्ट आहे का. डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स येते का. येस सर चेक करत नाही मी चेक करत नाही. ई रेस टू एक्स प्लस 2xy स्क्वेअर प्लस वाय क्यूब dx चेक करा बरं का. वाय कॉन्स्टंट प्लस एक्स वाय क्यूब येते हो प्लस इंटिग्रेशन ऑफ टर्म फ्री फ्रॉम एक्स. टर्म फ्री फ्रॉम एक्स ही नाही घेणार का आपण. नाही फक्त काय घेणार ए रेस टू वाय डी वाय सी. याचे इंटिग्रेशन ई रेस टू एक्स इंटिग्रेशन ई रेस टू एक्स प्लस इथे इंटिग्रेशन काय होणार वाय स्क्वेअर बाहेर पडला तरी 2y स्क्वेअर बाहेर पडला इथे राहिलं एक्स डीएक्स प्लस इथे वाय क्यूब बाहेर पडला राहिलं काय डीएक्स. आय थिंक तुम्ही इथे इंटिग्रेशन 0 घेतलं असेल. येस सर ए रेस टू वाय डिवाइड बाय लॉग ए याचे इंटिग्रेशन तुम्ही 0 घेतलं असेल त्याच्यामुळे तुमचं असं आलं असेल. सो वी गॉट दॅट व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ एक्स एक्स स्क्वेअर बाय 2. सो वी गॉट एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस इंटिग्रेशन ऑफ डीएक्स इज एक्स वाय क्यूब इज ए रेस टू वाय डिवाइड बाय लॉग ए. येस पुढे चुकलं तुमचं चेक करा. चेक केलं का. हॅलो येस सर हा आणखीन काय. हॅलो हॅलो नो सर ओके पुढे जाऊया आपण. येस सर Okay, okay. So we just start now. Next topic, last topic of this a plain solution of differential equation method. Last topic. Okay, there are the two part. One is the solution of differential equation. Second is the application part. That is application means one topic. Okay, so already two topic we are cover and two topic we are end. Okay, so equation reducible to equation reducible to exact differential equation. Equation reducible to exact differential equation. So इथे वाटलं by using कसं सॉल्व करणार. by using integrating factor. By using integrating factor. By using integrating factor. Okay. So equation reducible to exact differential equation by using integrating factor. So first of all, even you summarize our topic, we are starting with variable and end with reduced to exact differential equation. जेव्हा तुमच्या समोर एक्झाम्पल येते
then we just check first of all example तुमच्या समोर येते तेव्हा we first check whether the given example is linear or not. Second step, what do you check? We check yes, we check whether the example is variable separable or not. Thirdly, check whether the example is homogeneous or not. Fourthly, check whether the example is non-homogeneous or not. And lastly, we check whether the example is exact or not. Clear? Hello. कसं जायचं प्रोसेस कळाली का? First, check whether the example is linear or not. Secondly, check variable separable. Thirdly, check homogeneous. Fourthly, check non-homogeneous. And lastly, check exact. If example is homogeneous, homogeneous, then you can solve by using exact differential equation. लक्षात? Hello. Example जर homogeneous असेल तर exactly solve करू शकतो. Example non homogeneous असेल तर exactly solve करू शकतात. Non homogeneous ची केस नंबर सेकंड आहे ती exactly आपण solve करू शकतो. Okay. So this is a way to find which method is suitable for your example. So we just start equation reducible to the exact differential equation. Now we see the integrating factor. So what is the integrating factor? So integrating factor is nothing but when differential equation is not exact. When differential equation is not exact and we make as exact by using some process. When differential equation is not exact, then we are make to exact by using just multiply or divide or some adjustment whole equation to make a exactness. Okay, जर इक्वेशन जर एक्झॅक्ट असेल नॉट एक्झॅक्ट असेल तर त्याला एक्झॅक्ट करण्यासाठी आपण काही टर्मनी मल्टिप्लाय करणार किंवा काही टर्मनी डिवाइड करणार किंवा काही ऍडजस्टमेंट करणार. त्या सर्व प्रोसेसला काय म्हणतात? इंटिग्रेटिंग फॅक्टर असे म्हणतात. ओके, जो काय फॅक्टरनी मल्टिप्लाय करतात, जो काय फंक्शननी मल्टिप्लाय करतात, जे काय फंक्शनने डिवाइड करतात, जे काय फंक्शन ऍडजस्ट करतात, त्या सर्व गोष्टीला काय म्हणतात? इंटिग्रेटिंग फॅक्टर असे म्हणतात. ओके, सो वी राइट ऑन द डेफिनेशन. राइट डाउन. If a differential equation which is not exact becomes exact when it is multiplied by some function. When it is multiplied by some function of x and y. That function is called integrating factor. That function is called integrating factor, or simply I dot f of the given function. Okay, if a differential equation which is not exact become exact when it is multiplied by some function of x and y, then that function is called integrating factor. पूर्वा काल नव्हतं वाटतं तुम्ही? पूर्वा नव्हते सर.
व्हिडिओ पाहिला का इंटिग्रेट फॅक्टर एक्झॅक्टचा? हा नाही बघितला, आज बघते. बर, हा वेळ भेटला तुम्हाला तर. Now how to find that integrating factor? That very important. How to find that integrating factor? अभिजित काल नव्हता तुम्ही? अभिजित रोल नंबर 18. अभिजित देखणे काल नव्हता तुम्ही? अभिजित देखणे आवाज नाही. सो हाऊ टू फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पुढच्या पेजला जायचं का? ते बसेल. ओके, विल ट्राय. राइट ऑन द नेक्स्ट. Rules to finding IF of the equation m dx plus n dy is equal to 0 when differential equation is not exact. आपण कधी फाइंड करू शकतो? Rules to finding IF when differential equation is not exact. So write on the first rule. If differential equation is not exact, कधी check करणार? When the condition is not exact. When the condition is, which condition? Dou m by dou y is not equal to dou n by dou x. जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तेव्हा. ओके, तेव्हा पहिला रूल सांगतो, इफ x डॉट m, m ला कशाने मल्टिप्लाय करायचं? x नी, आणि n ला कशाने मल्टिप्लाय करायचं? y नी. y डॉट n हे दोघांची ऍडिशन जर नॉट इक्वल टू 0 असेल, if x डॉट m plus y डॉट n is not equal to 0, and one more condition, and given differential equation is homogeneous. Then IF is equal to इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतो? 1 upon x डॉट m प्लस y डॉट n. कारण की x डॉट m आणि y डॉट n प्लस हे दोघांचे ऍडिशन नॉट इक्वल टू 0 आहे. मग त्यावेळेस तुम्ही हा जो का फॅक्टर येणार आहे त्यांनी मल्टिप्लाय करायचं विदाउट द रिक्वायर्ड आन्सर. दिस इज युअर फर्स्ट रूल. सेकंड रूल, इफ आता दोघांचं सबट्रॅक्शन घ्यायचं, x डॉट m मायनस y डॉट n इज not equal to 0 and given function, given differential equation is of the form y into, बरोबर का? पहिल्या m मधून y इझिली कॉमन घेता असेल, y into राहिलेलं फंक्शन इन टर्म्स ऑफ xy लिहायचं, dx प्लस x into f2 of xy dy is equal to 0. Then IF is equal to 1 upon x dot m minus y dot n. x dot m minus y dot n. म्हणजे हे y dot n कसं असलं पाहिजे? एक्झाम्पल, y into x square y square plus xy plus 1 dx plus x into x cube y cube plus xy dy is equal to 0. जेव्हा अशा प्रकारे एक्झाम्पल जर असेल तेव्हाच आपण या ठिकाणी यूज करू शकतो. पहा इथे प्रत्येक ठिकाणी डिग्री, x ची डिग्री किती आहे? 2 आहे. y ची डिग्री किती आहे? 2 आहे. दोघांची डिग्री सेम आहे, दोन्हीकडे xy फंक्शन आहे. इथं डिग्री 1 आहे, इथं डिग्री 1 आहे, दोन्ही डिग्री 1 आहे. इथं डिग्री 1 आहे म्हणजे इथं फंक्शन 1 आहे, पण x ची डिग्री किती? इथं काय लिहू शकतो? x y च्या फॉर्म मध्ये x raised to 0 y raised to 0 असं लिहू शकतो.
तेव्हाच हा फंक्शन ऑफ एक्स वाय होऊ शकतो. इथे पण दुसरं एक्झाम्पल जर आपण असं घेतलं, वाय इंटू एक्स क्यूब वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय dx प्लस एक्स इंटू एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस 1 dy इक्वल टू 0. ह्या केसला तुम्हाला हा रूल यूज करता येत नाही. या केसला हा रूल यूज करता येत नाही. का रे? हॅलो, का करता येत नाही? कारण की या ठिकाणी डिग्री सेम नाहीये. फंक्शन मध्ये दोन्ही पण एक्स आणि वाय कंटेन पाहिजेनच. हा वाय सोडून, हा वाय सोडून फंक्शन कंटेन पाहिजेनच, पण त्या दोघांची डिग्री सेम पाहिजे. पहा, ह्याची डिग्री सेम आहे, ह्याची डिग्री सेम आहे. हा थ्रूआउट हे इक्वेशन आहे, हे थ्रूआउट इक्वेशन एम आहे आणि थ्रूआउट इक्वेशन एन आहे. आणि तेव्हा त्याला एक्स ने मल्टिप्लाय करायचं, वाय ने मल्टिप्लाय करायचं, दोघांचं सबट्रॅक्शन घ्यायचं आणि राहिलेली टर्म इंटिग्रेट फॅक्टर काढायचं. आलं लक्षात? हॅलो, कळालं? हॅलो. Yes, sir. Okay, okay. Then third one. If dou m by dou y minus dou n by dou x, बराबर का? Dou m by dou y minus dou n by dou x divided by n is equal to f of x divided by n is equal to f of x is equal to f of x म्हणजे काय? Function of x only. Function of x only. Function of x only. त्यावेळेस then if is equal to इंटिग्रेशन फॅक्टर असतो e raised to इंटिग्रेशन f of x dx. आणि फोर्थ रूल आहे, if dou n by dou x minus dou m by dou y divided by काय असेल बे? divided by काय असेल? divided by m divided by m is function of y. याला असं म्हणू शकतो आपण dou m by dou y minus dou n by dou x. सेम असंच लिहिला, dou m by dou y minus dou n by dou x divided by minus m divided by minus m, मायनस साइन कॉमन घेऊन. ओके, फंक्शन ऑफ y असेल तर इंटिग्रेशन फॅक्टर काय असेल? इंटिग्रेशन फॅक्टर काय असेल? देन if is equal to e raised to इंटिग्रेशन फंक्शन ऑफ y dy. ओके, आता रूल नंबर 3 कधी यूज करायचा, रूल नंबर 4 कधी यूज करायचा? व्हेरी इम्पॉर्टंट. रूल नंबर 3 कधी यूज करायचा, रूल नंबर 4 कधी यूज करायचा? व्हेरी इम्पॉर्टंट. तर पहा, हे मी काढलेलं लॉजिक आहे, पुढे पुस्तकात सापडणार नाहीये. 99% लॉजिक हे बरोबर बसते एक्झाम्पलला. सांगतो, जस्ट राईट डाऊन दिस. Okay. यस, झालंय का?
झालं सर. ओके ओके, झालं सगळ्यांचं? झालं का सगळ्यांचं? पुढे जाऊ? हॅलो. 1 minute सर. ओके ओके. झालं सर. ओके, सगळ्यांचं झालंय? ओके, आधी आपण काय करूया? फर्स्ट ऑफ ऑल वी एक्सप्लेन दिस रूल. Separately we explain this rule. What is the first rule? What is the first rule? If x dot m plus y dot n is not equal to 0 and x dot m plus y dot n not equal to 0 and given differential equation is very important. Given differential equation is homogeneous. त्याला अंडरलाइन करतो. जर डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस असेल तेव्हाच इकडे पाहिजे. जर एक्झॅक्ट नसेल तर एक्झॅक्ट नसेल तरची गोष्ट चालली. सो IF इज इक्वल टू 1/x डॉट m प्लस y डॉट n. हा तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर होतो. सेकंडली, इफ x डॉट m मायनस y डॉट n नॉट इक्वल टू 0 असेल अँड इक्वेशन कसं असेल? इक्वेशन इज ऑफ द फॉर्म y. पहिल्याच्या मधून y कॉमन घेऊन राहिलेलं फंक्शन कसं लिहायचं? इन फंक्शन ऑफ xy लिहू शकतात. सो f1 of xy dx plus x into f2 of xy dy is equal to 0. Then what is the integrating factor? Integrating factor is 1/x dot m minus y dot n. Then third case, if dou m by dou y minus dou n by dou x divided by n जर फंक्शन ऑफ x असेल तर याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतो? IF इज इक्वल टू e raised to f of x dx. आता हा रूल कधी यूज करायचा? व्हेरी इम्पॉर्टंट. हा रूल कधी यूज करायचा? हा, आता हे मी लॉजिक काढलेलं आहे बरं का, लक्षात ठेवा. हे लॉजिक मी काढलेलं आहे. ठीक आहे. कोणी तुम्हाला म्हणजे मला काय म्हणायचं, हे कुठे पुस्तकात दिलेलं नाहीये. जस्ट आय फाउंड दिस लॉजिक. सांगतो हे लॉजिक कसं आहे. जस्ट वेट. ओके, लॉजिक असं आहे. तुमचं फंक्शन कसं असतं? m dx प्लस n dy इज इक्वल टू 0. जेव्हा तुम्ही हा m ला, हे कसं फंक्शन आहे, कशामध्ये आहे? फंक्शन ऑफ x मध्ये आहे. जेव्हा तुमचा n इझिली x डॉट राहिलेली टर्म लिहू शकतात. पहा बरं का मी काय म्हटलं. तुमचा n जेव्हा तुम्ही x डॉट राहिलेली टर्म लिहू शकता तेव्हा पहिली दोन केस तुमच्या फेल झाल्या. सपोज पहिल्या दोन केस फेल झाल्या. पहिल्या दोन केस कशा फेल होतात तुम्हाला ते ऍट द टाइम ऑफ एक्झाम्पल लगेच सांगतो मी.
आता सांगितल्यावर तुम्हाला कळणार नाहीये. पहिली केस तर लगेच कळते बाबा, दिलेली डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस नसेल तर केसकडे जायची गरज आहे का? नाही. दुसरे एक्झाम्पल, तुमचं जर फंक्शन y इंटू एफ ऑफ एक्स वाय जर नसेल तर जायची गरज नाही. एक्स इंटू एफ ऑफ एक्स वाय नसेल तर जायची गरज नाहीये. तर दुसरी केस पण तिथेच फेल होतीये. तिसरी केस आणि चौथी केस मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होतं की कुठली केस यूज करायची आहे. तर तुमचा n इझिली यू कॅन राईट डाऊन इन टर्म्स ऑफ x डॉट n, देन यूज केस थर्ड, आलं लक्षात? हॅलो. Yes, sir. आणि फोर्थ वन काय आहे सांगितलंय? डो एम बाय डो वाय मायनस डो एन बाय डो एक्स डिवायडेड बाय मायनस एम इज इक्वल टू एफ ऑफ वाय. आता ऑब्विसली हे फंक्शन कशामध्ये आहे? कशामध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे? वाय मध्ये आहे, बरोबर आहे ना? मग तुम्ही काय करणार? एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0. हे कशामध्ये पाहिजे ना आपल्याला? कशामध्ये कन्वर्ट करू शकतो आपण? येस, कोणी सांगू शकतं का? कोणी सांगू शकतं का? y dot m into dx plus n व्हेरी into गुड, dy. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग राहिलेला कुठला ह्याच्यामधून यम? त्या यम मधून तुम्ही इझिली एक वाय कॉमन घेऊ शकतात आणि राहिले टर्म वाय डॉट एम घेऊ शकला असाल, जर पहिल्या टर्म मधून वाय कॉमन घेऊ शकतात, वाय डॉट एम लिहू शकल असाल राहिलेल्या एम मधून, बरं का? राहिलेल्या एम मधून, मी ऍडिशन म्हणत नाहीये, राहिलेल्या एम मधून हा जो काही एम दिलाय त्याच्यामधून तुम्हाला ऍडजस्ट करायचं, तेव्हा तुम्ही यूज करणार. देन यूज दिस केस 4. आलं लक्षात? केस थर्ड कधी यूज करायचं आणि केस 4 कधी यूज करायचं? हॅलो हॅलो, आलं लक्षात कसं यूज करायचं? येस सर. हा, एक असं एखादं एक्झाम्पल असतं की त्याच्यामध्ये थर्ड आणि फोर्थ मध्ये कन्फ्युज होतं कुठली यूज करायचं. त्यावेळेस मग बाय काय म्हणू शकतो आपण त्याला, लॉजिकली तुम्हाला तिसरी यूज करा, तिसरी यूज झाल्यानंतर फेल झाले असेल तर केस 3 फेल म्हणायचं, मग चौथी यूज करा. आलं लक्षात? मग त्या ठिकाणी तुम्हाला असंच ओरली तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. ओके, सगळ्याला समजलं? केस 1, 2, 3, 4 कधी यूज करायची? हॅलो. Yes, sir. Okay, so today we solve the example of these cases. So that the first example, solve 3xy square minus y cube dx plus xy square minus 2x square y dy. So first of all, the given example is Homogeneous. So job is your whether we solve by using homogeneous or whether we solve by using exact. Which method we can use here depend on you. Whether we solve this example by using homogeneous or whether we solve by using example by using exact. तुम्ही आता डिसाइड करायचं. एक्झाम्पल चालू झाल्यानंतर मध्ये डिसाइड करायचं नाही की होमोजिनियस न सॉल्व्ह करता एक्झॅक्ट ने सॉल्व्ह करायला असं बरं झालं असतं. आलं लक्षात मी काय म्हणतोय ते? हॅलो हॅलो. Yes, sir. स्टार्टिंगला डिसाइड करायचं की होमोजिनियस आहे की एक्झॅक्टली सॉल्व्ह करायचं. दिस गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज होमोजिनियस. आता आपण एक्झॅक्टली सॉल्व्ह करूया. पाहू कुठली मेथड. मी कालच तुम्हाला काल एक बोललो होते की स्टेटमेंट लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते. मी म्हटलं होतं की सर एक्झॅक्ट सोपं पडतंय, होमोजिनियस पेक्षा. पहा आता आपण सॉल्व्ह करूया. सो कम्पेअर विथ दिस इक्वेशन विथ एम डी एक्स प्लस एन डी वाय. व्हॉट इज एम? 3xy square minus y cube. What is the n? xy square minus 2x square y. So what is dou m by dou y? Derivative of m with respect to y, that is a partial derivative. What dou m by dou y is 6xy minus 3y square. Simultaneously we write down, no? If you want. Dou n by dou x.
dou n by dou x, dou n by dou x, derivative of n with respect to x, y square minus 4xy आहे का मित्रांनो एक्झॅक्ट? आहे का मित्रांनो एक्झॅक्ट? हिअर No. dou m by dou y is not equal to dou n by dou x. आली का पंचायत? हा एक्झॅक्ट असतं तर एक 4 लाईन मध्ये तुमचं आन्सर आलं असतं. एक्झॅक्ट नसतं तर मग आता पहा. सो गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज नॉट एक्झॅक्ट. गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज नॉट एक्झॅक्ट. So we make it exact by using interior factor. This line is optional for you. Okay, so we make it exact by using interior. This line is optional just for your understand. So now we find interior factor. So for finding interior factor, so given differential equation is homogeneous. बरोबर का? So given differential equation is homogeneous आहे. पहिली केस काय सांगते? जर homogeneous असेल तर homogeneous आता तुमची इथून तुमचं reduce to exact चालू झालं. एक्झाम्पल एक्झॅक्ट नाहीये म्हणजे केस सॅटिस्फाय नाही. मग 1 2 3 4 पैकी कुठला रूल यूज करायचा? डिपेंड ऑन यू. इथे काय सांगतायत ते जर गिवन डिफरन्शियल इक्वेशन होमोजेनियस, यस इट्स डिफरन्शियल इक्वेशन इज होमोजेनियस आहे. होमोजेनियस देन व्हाट इज द केस? x डॉट m प्लस y डॉट n. ह्या m ला कशाने मल्टिप्लाय करा? x ने करा मल्टिप्लाय. 3x² y² मायनस xy क्यूब प्लस या n ला कशाने मल्टिप्लाय करायचं? y ने. वी गॉट दॅट x y क्यूब minus 2x² y². Just simplify. What do you get the answer? What do you get the answer? Well, equation 1 म्हणतोय. Sorry. What do you get the answer? This get cancelled. Where remaining is x² plus y, x² into y². We got always function in terms of x and y. IF you got. So now IF is what is IF? IF 1 upon x dot m plus y dot n. What do you get that? 1 upon x² y². So multiply IF to equation 1. Equation 1 ला IF ने multiply करा. We got the answer. Yes. What do you get the answer? 3xy² minus y cube divided by x² y² dx plus xy² minus 2x² y divided by x² y² dy is equal to 0. Just simplify. What is simplification? 3 separate करा. सेपरेट केला इथे काय होणार? 3 by x मायनस इथे सेपरेट केला काय होणार? y by x² dx. इथे सेपरेट केल्यावर काय होणार? 1 upon x मायनस इथे सेपरेट केल्यावर काय होणार? 2 by y dy is equal to 0. Clear? Hello? Yes, sir. ओके. आता इथे चेक करायची गरज नाही. एक्झॅक्टनेस चेक करायची गरज नाहीये. इथे डायरेक्टली म्हणू शकतो. वाटलंच तुम्हाला चेक करायचं चेक करा. हा लेटेस्ट एम तुमचा हा झाला 3 by x minus y by x². n हा झाला 1 by x minus 2 by y. चेक करायची गरज नाहीये पण आपण तरी एकदा चेक करू. सो dou m by dou y. What is dou m by dou y? minus 1 upon x². dou n by dou x minus 1 upon x². So दोन्हीचा डेरिव्हेटिव्ह सेम आहे. Therefore we write down here dou m by dou y is equal to dou n by dou x. So given differential equation is exact. कुठलं डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे? हे एक्झॅक्ट आहे. लक्षात ठेवा. हे नाही या. गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट and solution is integration of m dx plus integration of n dy is equal to c. Y constant p of x. So we take which variable here? So this one हे घ्यायचं नाही बरं का मित्रांनो. हे घ्यायचं लक्षात ठेवा. So 3 by x
minus y by x square dx. Here y is constant, and here a term free from x. Which is a term free from x? Just only one term, that is minus 2 by y. dy is equal to c. Just simplify. What is integration? What is integration? Yes. What is integration? 3 log of x 3 log x minus plus 1 upon x, y by x plus Plus 1 y. upon y upon x 3x cube. 3x cube minus 2 log y is equal to c. We got the answer. आलं लक्षात? Hello? 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 Yes, sir. आलं लक्षात? हा, पहिली मिस्टेक दिस इज ऑप्शनल. हे नाही केलं तर चालतं, डायरेक्टली याच्यावरून डायरेक्टली हे लिहिलं तरी चालतं. गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट. तर आपण त्याला एक्झॅक्टच करणार आहे, आयपनी मल्टिप्लाय करणार आहे. हा, पहिली मिस्टेक काय करतात लोक, की ओढून ताडून एक्झॅक्ट आणायचा प्रयत्न करतात. एक्झॅक्ट येतच असं नाहीये. दुसरी मिस्टेक इथे यम आणि एन कुठला घेतात, तिथला घेतात. हा फायनलाइज, हा नाही घ्यायचा, हा घ्यायचा आपल्याला. हा लक्षात कळालं सगळ्यांना? हॅलो Yes. सर. Yes, हा sir. बोला कोण. सर तर ते ते- इंटिग्रेशन 3x क्यूब झालंय, 1 अपॉन x यायला पाहिजे. हा सर एक्स रेस टू -2 ना. हा -2 म्हणजे काय होणार आहे? सॉरी म्हणजे हा x एक्स येणार आहे. पुढे गेला पेन. ओके, सो जस्ट राईट डाऊन. बोला की. नाही पाहिजे याच्याशी घरी लिहिले भरले त्याचं, घरी भरले त्याचं, इथं नाही लिहित. हे हाईट आहे. हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय का रे? येस सर येस सर. हा दिशा, आवाज येतोय का माझा? Yes, sir. क्लिअर येतोय का? मग तुमचा आवाज येणार आहे. Oh, sir. हा येतोय का? नाही मॅडम. ह्याला प्रॉब्लेम. हा झालंय का रे? म्हणजे समजलंय का सगळ्यांना? हॅलो. Yes, sir. ओके ओके ओके. एकदम फेल झाले होते तुझ्या केअरफुल. सगळ्या विषयात तुझ्या 7 नंबर.
हं? हॅलो, आवाज येतोय का माझा? Yes, sir. ओके ओके, Yes, sir. जस्ट वेट. क्लिअर येतोय ना? Yes, क्लिअर sir. येतोय का? Yes, sir. हो हो. सर येतो. ओके ओके, थँक्यू. तुझा आवाज कमी जास्त करायचा. इकडे हे काही इकडे फुल वाजली मी, इकडे कमी. ओके. झालं सगळ्यांचं? पुढे जाऊ. झाल्यावर सांगा बरं का. नाही तर मी आपलं बसायचं फक्त. तुमचं काय? झालं का रे? Yes, sir. ओके, पुढे जायचं. Yes, sir. ओके ओके, टेक द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट सेकंड वन. x cube plus y cube dx minus xy square dy is equal to 0. करू शकता सॉल्व? हॅलो, अरे करू शकतात का सॉल्व? Yes, sir. ओके, स्टार्ट करा, स्टार्ट करा. स्टार्ट करा, काय अडचण असेल तर विचारा लगेच ना. x cube plus y cube dx minus xy square dy is equal to 0.
Adi check kara whether the given differential equation is exact or not. If exact, then solve by using exact condition. If not, then go to the that condition. Yes, so that's all. Yes, sir. Okay, very good. Exact आएगा? नाही. बरोबर सॉल्व करा. नाही सर. पुढे सॉल्व करा. रोल नंबर 58 आले, सॉरी 58 आलेत का? रोल नंबर 58. Just put your answer into first, put integrating factor and then put your answer. Huh? Take with sign. Dou n by dou x. Pawan, I think you are solved by using, okay. Integrating factor is same now, whether may be it, this one or this one. Yes, right one. Yes. Ashwini reads right. Anuja put the, what put you put? I don't know. Okay, we just multiply. Okay, right. No, Reshma, it's wrong one, Reshma. Please check your calculation, Reshma. Check your calculation. Yes, Anuja, it's right. Priyanka, it's right. Reshma, it's right. Okay, so given differential equation is not exact. So given differential equation is homogeneous
No, Vanita, it's wrong one, Vanita. Vanita, it's wrong one. Yes, Shiv Prasad. You put, I don't know, it's wrong one, Shiv Prasad. Check your calculation. Sonali, it's wrong one. Check your calculation. X dot m, मित्रांनो, x dot m plus y dot n आहे. या x ला कशाने मल्टिप्लाय करायचं, सॉरी m ला x ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे x raised to 4 प्लस xy क्यूब होणार. या n ला कशाने मल्टिप्लाय करायचं, y ने. इथं ऑलरेडी x आहे, इथे xy क्यूब होणार आणि हा मायनस साइन आहे ना मित्रांनो, इथं प्लस कसा होणार आहे, बरोबर ना, विथ साइन घ्यायचा आहे. सो वी गॉट दॅट x raised to 4. सो if we got 1 upon x raised to 4. Yes. सोनाली, वनिता अँड शिवप्रसाद, काल तुमचं प्रॉब्लेम कुठे झालाय ते? येस सर. इक्वेशन बिकम्स. साइन घेतलं नव्हतं सर ते. हा मग तेच, हा वाटलं मला ते साइन नाही घेतलं, ते आय वरून कळलं लगेच मला. ओके, सो कॅल्क्युलेशन व्यवस्थित करत जावा म्हणजे कसं होतं, क्लिअर होईल. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवाइडेड बाय एक्स रेज टू 4 dx मायनस एक्स वाय स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्स रेज टू 4 dy is equal to 0. Just simplify, we got the solution is directly solution दिलं चालतं. इथे एक वर्ड लिहा, given differential equation is exact. There is no need to simplify further. करायची गरज नाही. Solution is integration of m. Integration of m काय येणार आहे, 1 upon x plus y cube divided by x raised to 4 dx. Simplify way, y constant. आणि इंटिग्रेशन ऑफ n टर्म फ्री फ्रॉम x काहीच नाहीये, प्लस 0 dy इज इक्वल टू c. टेक द इंटिग्रेशन log x plus what is the integration? What is the integration? minus y cube by 3x cube. Minus y cube by 3x cube. y cube by 3x cube. Okay, is equal to c. This is your answer. Okay. So this is the end of first topic, means first type. I will give some example for your homework. Just solve at home. Just not more than, just I will give the 2 example. The third one, y into x plus y. हा, दुसरी एक गोष्ट, हे एक्झाम्पल नंबर सेकंड जे आहे ते आणखीन कुठल्या रूल प्रमाणे बसतं रे, कुठल्या रूल मध्ये बसतं? होमोजेनियस इक्वेशनच्या. नाही, ह्या रिड्यूस टू एक्झॅक्ट, सेकंड सर. रिड्यूस टू एक्झॅक्ट मध्ये कुठल्या रूल मध्ये बसते? रूल नंबर थर्ड. कारण की आयएफ तुला फंक्शन, आयएफ तुमचा काय आला, फंक्शन ऑफ एक्स आलाय ना, आयएफ काय आला, 1 upon x raised to 4 आलाय ना. 1 upon x raised to 4 म्हणजे रूल नंबर कुठला, थर्डच की. थर्ड. जरी सॉल्व्ह केलं, कारण की ह्या n ला तुम्ही काय लिहू शकतात, n ला x डॉट n लिहू शकतात ना, अलग लक्षात. तर रूल नंबर थर्ड नी पण तुम्ही सॉल्व्ह करू शकत होता. ओके, सो आन्सर log of xy, that is 1/2 log of xy minus y divided by 2x is equal to c. Rule number, example number 4.1. 3xy minus 2ay square, the dx राहिला बरं का, सॉरी इथे dx राहिला, मायनस सॉरी प्लस x square minus 2axy dy is equal to 0. The third example, your answer is x square y x minus ay is equal to c. This is your answer. Okay, करू शकता 2 एक्झाम्पल घरी? Hello? Yes sir. Okay, very good. Then we stop here today. We meet again on next lecture for the remaining topic. So thank you for connecting us. Thank you very much.